दुनिया सावरणारी जोडणारी जोडणारी दिलदोस्ती दुनियादारी दिलदोस्ती दुनियादारी दिलदोस्ती दुनियादारी दिलदोस्ती दुनियादारी. एक मुलगा हसलेला आहे. ए हसलेला आहे. हसला हे बघ आत्ता पाहिलं मी हसला. ए बाबा थोडा विचार करू नको. एवढा विचार केला ना अजून केस पांढरे होतील. ए मेरी जहर जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हंसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान ए मेरी जहर जबी. हाय हाय ते बघ काय ते बघ तिकडे. हो नागावकर. सगळे केस पांढरे झालेत त्याचे. अरे म्हातारा दिसतो ना आणि त्याची बायको किती यंग वाटते. माझं असंच होणार म्हणजे लग्न झालं तर. काय राव मी तुला एवढा चीअरअप करण्याचा प्रयत्न करतोय तू नागावकर काय बघतोय. मग तू मला नागावकर दाखवत नव्हतं का. मग काय ते बघ ते आकाश एवढं भारी दिसतंय बघ. पक्षी तो बघ तिकडे कावळा. साल्याची सगळी पिसं काळी आहेत आणि मी बघ शू यार. भाई लोग आज काय हवं ते मागा. आज पार्टी. आज माझ्याकडून पार्टी. आज पार्टी क्या बात है म्हणजे आज फुकट खायला प्याला आहे आणि एका माणसाचा आवडता आईस्क्रीम. क्या बात आहे. ए सुजय पण पार्टी कशाबद्दल देतोय ते तरी विचारा ना. कालपर्यंतच्या जिंगलचा मला ब्लॉक आला होता ही आज मी स्टुडिओत उभं राहिल्यावर अशी सुटली. अशी क्या बात है. टेलिंग इट वॉज मॅजिक. म्हणजे इतकी आवडली ना त्यांना. आणि कोण आलं होतं विचार जिंगल रेकॉर्ड करायला. कोण आलं. सुदीप ठाकूर. क्या बात है. सुदीप ठाकूर यंग अँड डॅशिंग. म्हातारा आहे तो आणि केस पांढरे झालेत त्याचे. यंग काय पण हॉट आहे ना तो. हॉट आहे ना. हट्ट आहे यार. तुला सांगतो सुजा स्टुडिओ मध्ये आलेली प्रत्येक मुलगी पहिले त्याच्यावर लाईन मारते. म्हणजे यंग पोरं राहिली बाजूला लगेच सुदीप जी आपके हाथ आपका वॉइस क्या है सुदीप जी आपका लुक ओ माय गॉड यू सो हॉट. हॉट असणार का सांग. का केस पांढरे नाही सगळे केस पांढरे असणारे पुरुष हॉटच असतात. मुलींना हॉट वाटतात. प्रचंड हॉट वाटतात नाही का ग मिनल. थँक्स. अरे सिरियसली तुला माहितीये का मला पर्सनली आजपर्यंत आवडलेल्या पुरुषांमध्ये सगळ्या पुरुषांचे केस पांढरे. क्या बात है. सिरियसली सॉल्ट अँड पेपर लुक. क्या बात. हो तुला माहितीये का पांढरे केस असलेले पुरुष स्त्रियांना खूप आवडतात. त्यांना ते असे माचो वाटतात मचॉर्ड. अरे आणि असे धीर गंभीर पुरुष ना मुलींना फार आवडतात. अरे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मुली ना अशा फ्लॅट होतील अशा पडतील तुझ्या समोर प्रेमात पडतील तुझ्या. मला नकोय त्या अशा पडणाऱ्या मुली. मला किंजल हवी आहे. किंजल किस झाड की पत्ती है. किंजल को पटाना किस झाड की पत्ती है नाही का. काय आहे आत्ता किंजल तुझ्या प्रेमात का नाही मला सांग. कारण आत्ता तुझे पांढरे केस शोधावे लागतात. धड दिसत सुद्धा नाहीत. एवढ्या जवळून पाहिलं तरी सुद्धा दिसत नाहीत. केस सगळे पांढरे व्हायला पाहिजेत आणि असे लांबून स्पष्ट दिसले पाहिजेत. बघ किंजल कशी फिदा होते तुझ्यावर. बघ रे तू. हा विचार केलं तुम्ही खरंच खरं सांगताय. ऑब्व्हियसली यार ऑब्व्हियसली.
काय काय मॅटर आहे पांढऱ्या केसांचं? काय किंजल जी आहे ना तुझ्यावर इतकी फिदा होणार आहे ना, थोडे दिवस थांब, सगळे केस पांढरे व्हायला पाहिजे त्यासाठी. हा हो किंजलला आवडतील पांढरे केस? Obviously. I'm telling you, Ashu, gray hair is kind of cool, my boy. Damn cool. काय भारी. Oh. आय हेट व्हाईट हेअर. तुला माहितीये क्लासमध्ये काल एक माणूस आला आणि त्याने त्याची एज काय सांगितली खबर? 26. आणि डोक्यावर ग्रे हेअर. ग्रे? हो. असं कसं? म्हणजे पांढरे असतील नाहीतर काय असतील ना, करडे कसं काय? अरे गधेडा, इंग्लिश मध्ये ग्रे हेअर मीन्स व्हाईट हेअर, सफेद केश. ग्रे मीन व्हाईट? ह्याला कधी यायचं इंग्लिश मला? बघितलं का, हे असं टेन्शन असतं म्हणून केस पिकतात. म्हणजे लोकांचे केस पिकतात टेन्शनमुळे. आता अशीच ग्रे हेअर वाली लोक माझ्या क्लासमध्ये यायला लागली तर लोकांना वाटेल हो सिनियर सिटीजनचा क्लास घेते. ना आता ना ग्रे हेअर वाल्या लोकांना माझ्या क्लासमध्ये एंट्रीज बंद. हा, तुम्हाला यायचं असेल ना तर केस कलर करा. नाही हो, लोकांना काय सांगू ना की हा ना माझा स्टुडंट आहे, ह्याची जरा एज जास्त आहे. तुझा नाही ना केस सफेद झालेला? नाही, 1 2 4 5. असेल ना तर आत्ताच काय तो इलाज कर. हा, नाही तर जाम सिरियस मॅटर होईल. एकदम लगेच गायब करून टाक त्या केसाला. हा, नाहीतर मग तुला पण माझ्या क्लासमध्ये नो एंट्री. हा. आणि गधेडा, किती गप्पा मारते रे तू? तुला कळत नाही का? तुला माहितीये माझ्या पप्पी तिथे घरी एकला बसलाय, त्याला बरं नाही, त्याला डॉक्टर कडे न्यायचं, तो तिथे करत बसतो एकटा. तुला काय दया माया काय हाय की नाही? हा, आजचे दिवस प्लीज त्या पप्पीला तू घेऊन जाते का डॉक्टर कडे? मला जरा प्लीज. सॉरी. सॉरी. अरे माझं पप्पी एकला एकली कशी जाणार गधेडा? शी बाबा, काय करू? शी. अशू, अरे किती विचार करणार आहेस? जाऊ दे ना, तिला तू जसा आहेस तसा आवडला पाहिजेस ना. हा, तर तुझी काय चूक, तुझे केस पांढरे झालेत तर जाऊ दे ना. तुला अजून भाजी वाढू का? हा, आवडली का पालकाची डाळ भाजी? शेंगदाणे पण टाकलेत मी. आवडली ना? मला तर ती कधीच आवडली, पण तिला मी आवडायला पाहिजे ना. त्यात माझे केस पांढरे होतात. मिनल बघ नाही आला, फक्त किंजल विषयी बोलतोय मगासपासनं. तिला काय रे, ती बोलेल. तुझे हाल बघ काय करून घेतलेस. शी. एक काम करतोस का? हा, थोडं लिंबाचं लोणचं खातोस का? म्हणजे कसं तोंडाला चव येईल. त्याला ताप आलाय का? पण डोक्याला झालाय ना. ऐक ना, घे ना थोडंसं लिंबाचं लोणचं. हा, बरं वाटेल. आणि मग पोटभर खा, म्हणजे कसं ना, पोट भरलेलं असतं ना तेव्हा डोकं शांत असतं. तुझ्याकडे काही झालं तरी एकच उपाय आहे ना. हा, खाऊन घे. अशू बाळा, एक काम कर. हा भावा, खूप खा, पोटभर खा, सतत खात राहा. आता पांढऱ्या केसांवरनं बोललीये, खाऊन खाऊन जाड होशील. बारीक हो म्हणाली नंतर तर काय करणार आहेस? मिनल, किंजलचे पप्पा जाड आहेत, किंजलची आई जाड आहे, किंजलचे मोठा काका जाड आहे, किंजलची काकी जाड आहे, किंजलची मामी जाड आहे, मामा जाड आहे. किंजलचा प्रॉब्लेम जाड असण्याविषयी नाहीये, तिचा प्रॉब्लेम आहे पांढरे केस. कारण या घरातल्या कुठल्याही लोकांना पांढरे केस नाहीयेत, पण माझे केस पांढरे होतात. म्हणजे आता मला डाय करावं लागणार, आणि डाय केलं की ते बसबस पांढरे होणार. आणि मग ते उगवले ना नवीन केस की ते अर्धे पांढरे आणि अर्धे काळे असे दिसणार.
इतक्या वर्षात जे मी केलं नाही ते मला करावं लागणार आहे आता. एवढं काय त्याच्यामध्ये? रंगवू ना केस, सगळे रंगवतात. तेच तर माझ्या तत्वात बसत नाही ना मिनल. तत्व? अरे कैवल्य, हा तत्व वगैरे बोलायला लागला हे बघ. मला कधीच वाटलं नव्हतं इतक्या लवकर मला केस रंगवावे लागतील म्हणून. बाप रे, काय भयंकर वेळ आली रे आशू तुझ्यावर. किती निर्दयी आहे हे जग. इतकी वर्ष तुम्ही जपून ठेवलेली जी तत्व असतात ना, ती क्षणात अशी मोडून टाकतं हे जग. आणि शेवटी काय माहितीये का, या जगाला तुम्ही जसे वागायला हवा ना तसंच तुम्हाला वागायला लावतं. होणार मला नाही व्हायचं सगळ्यांसारखं. एक केस रंगवणारा माणूस सरसकट सगळ्यांसारखा. आणि हे म्हणजे कसं झालं माहितीये का, एखाद्या शास्त्रीय गायकाला म्हणायचं की बाबा तू ऑर्केस्ट्रामध्ये गा, किंवा नाटकाच्या एका मोठ्या लेखकाला म्हणायचं की तू सासू सुनेची सिरियल लिही, किंवा एखाद्या 5 स्टार शेफला म्हणायचं की तू पावभाजीची गाडी टाक. तसं झालं ना. नाही, हे केस रंगवणं म्हणजे तुला सांगतो आशू फार मोठं कॉम्प्रोमाइज आहे. आणि हे तुला करायला लागतंय तुझ्या परिस्थितीमुळे. पिकलेल्या केसाची परिस्थिती फारच वाईट. नाही, मला फार वाईट वाटतं. कसं होणार रे आशू तुझं? डू ऑर डाय अशी परिस्थिती झाली आहे रे तुझी. अशूटला मी काय आणलंय तुझ्यासाठी? डायवाला कलर. आशू, तू ना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आता. टेन्शन फ्री राहायचं मस्त. बस इथे. आशू, तुला माहितीये का, आमच्याकडे फॅशन शोज होतात ना, तर त्यातले मॉडेल्स हाच कलर यूज करतात. फुल गॅरंटी या कलरची. हा ठीक आहे, पण याने केस अजून पांढरे झाले तर काय करायचं? तू मॅड आहे का? हर्बल आहे हे. साधं सुद्धा नाही, एकदम हायफाय टॉप मॉडेल्स यूज करतात हा कलर. एक मिनिट, हे काय हेअर डाय आणलंस तू यासाठी? आणि हे काय कुठल्या भाषेत लिहिलंय? तुला ना त्यातलं काय कळत नाही तर बोलू नको. इंटरनॅशनल ब्रँड आहे तो. हो, मला तर चायनीज वाटतोय. आणि नक्की हेअर डायच आहे ना? काहीतरी इन्स्टंट मांचुरियन मिक्स पावडर बिवडर नाही ना? नाही तर केसाला लावशील, नूडल होतील केसांच्या. आणि इकडे तुला मजा सुचते ना सुजा? अरे ग्रे हेअर झाल्यावर काय फील होतं ते नाही माहिती तुला. आशूला मलाच माहितीये फक्त. अगं पण अरे पण लव आहे ना त्याचा किंजलवर. आशू, लव साठी लोक काय काय करतात. घर सोडतात, टॅटू करतात, कंट्री सोडतात. आणि तू सुद्धा हेअर डाय केलं तर काय बिघडलं? सलून मध्ये जाऊन करे हेअर डाय वगैरे. घरी नको असले प्रकार. आशू, ट्रस्ट मी, हे सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे. आणि आशू, तुझं लव आहे ना किंजलवर, मग तू हा हेअर डाय करून तिला प्रूव्ह कर की तू तिच्यासाठी काय पण करू शकतो. बघ रे बाबा, ते कुठलं ते हेअर डाय लावशील आणि प्रेमापोटे सगळे केस उडून जातील. बघ बघ. आशू, यू डिसाइड, किंजल की ग्रे हेअर. आशू, रेडी? रेडी रेडी. 1 2 and बारा. 10 पैकी 12 मार्क. ना अरे लाजली आहे अना. हे लाजू नको. मी आरशात जाऊन थांब. लगेच नको जाऊ आरशात बघायला. का 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 आम्ही एक 12 वेळा डोळे भरून तुला बघतो, मग तू जा बघायला. काय झालंय? ए, मला जरा आरशात बघू दे ना. नको नको बघू सारसा. कशाला? नको ना बघूस. मला काय वाटतं, हे जे सगळं आहे हे बघण्यासाठी तुला मन घट्ट करावं लागेल. का? नाही, इतकं असं वेगळं सुंदर बघण्यासाठी तुझ्या मनाची तयारी नको का? हा, सवय नसते आपल्याला नसते सवय. बरोबर. थांब, मी थोडा बोलतो ह्याच्याशी, म्हणजे याच्या मनाची तयारी होईल. हा, थोडं
मग तू बघ हे सगळं चालेल ना? हो 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 हो. तर झालं सुजय बोलणार म्हणजे हा रंग जाऊन पांढरे केस परत उगवतील डोक्यावर. अरे बाप रे, अरे बाप रे, कसं झालंय, किती रंगेबिरंगी आहे रे आयुष्य. आयुष्य 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 किती रंगेबिरंगी आहे. हो हो. मग आपण काहीतरी ठरवतो वेगळंच होतं आयुष्यात. आयुष्यात वेगळंच होतं नाही का? मग लहानपणी आपण ठरवतो की आपल्याला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, पण आपण ते नाहीच बनू शकत, वेगळंच काहीतरी बनतं. नाही नाही, मला कधी असं वाटायचं नाही डॉक्टर व्हायचं वगैरे, कारण मला इंजेक्शनची भीती वाटते ना. आणि माझ्यात पेशन्स नाही. आता पेशन्स नाही तर डॉक्टरचा काय फायदा. आणि इंजिनियर असं काहीतरी असतं हे मला 2 वर्षांपूर्वी कळलं. खरंच या अशू तू ना जात नाहीये. काय काय जात नाहीये काय? याची इंजेक्शनची भीती जात नाहीये असं म्हणताय मी. हो, आता बघू का? नाही 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 नाही, काय परमनंट आहे. हो 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 हो, मी काय तुला सांगत होतो, काय काय काय? आयुष्य कसं असतं माहितीये का? हे असं बंद पॅकेट सारखं असतं. आपल्याला वाटतं की आत काळा रंग आहे, पण आपण पॅकेट उघडतो आणि आत वेगळेच रंग असतात. पण 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 ते रंग काही वाईट नसतात नाही का? नाही. काय 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 झालं आता? मला असं जरा वाटायला लागलं की काहीतरी काय नाही नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही काय काय कैवल्य का हसतोय? का हसतोय का हसतोय काय करतो? का हसतोय कैवल्य? का? अरे तो लाजतोय लाजतोय. अरे काय असतं, सगळे लोक सरप्राईज घेऊ शकत नाहीत कैवल्यासारखे, पण आपण हेल्दीली घ्यायचं सरप्राईज, हेल्दीली घ्यायचं आपण. हा हा ओके. किंजल आली. किंजल आली. काहीतरी करायला पाहिजे. उघडू दार उघडू. हा मी उघडतो ना, मी उघड. सरप्राईज आलं. सरप्राईज सरप्राईज सरप्राईज. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काहीतरी पाहिजे काहीतरी पाहिजे काहीतरी पाहिजे काहीतरी पाहिजे काहीतरी पाहिजे काहीतरी मिळालेलं आहे. हे आपण असं ठेवूया. कसं? अरे हे आपल्याला सरप्राईज द्यायचं. आशू गधेडा उघड. लप 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 लप, तू इथे लप लप लप. रेडी रेडी. अरे काय करते? ए हाफ पॅन्ट काय करते इथे? मला उशीर होते. आशू क्या छे? हा आशू कुठे आशू? अरे मला क्यारનું मला बाहेर जायचंय. ओके कुठे आशू? हा बघ हा हा इकडे लपून. अभी अभी घूंघट मत उठाना. फार दडदडतंय रे आमच्याही. किंजल, आशूकडे तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आणि आम्ही आत्ताच बोलत होतो, सगळी सरप्राईजेस हेल्दीली घ्यायची असतात. सरप्राईज नाही का रे मित्रांनो? माझ्यासाठी काय आहे सरप्राईज? ए बोलने बताडने. ए आशू क्या छे? आशू बताडने. हे काय घुंगड घेऊन बसले आशू? ह्याने ना मला ना मेसेज केले की ना माझं नवीन स्टाईल बघायला ये, इथले आले ना हूँ. आता आशू आता घुंगट पण हुच काढू के? फार दडदडतंय फारच दडदडतंय आमच्याही. ओके 1 2 3. आशू काय 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 केले? काय केलं काय केलं आना काय केलं? अरे तू किती मस्त दिसतेस. आना किती स्टायलिश. एकदम गोंडस. आशू हात लावू मी? हो हे काय मस्त आहे कलर. हो हो. एकदम छान दिसते आशू. आशू अशा हाताने मला तुझ्यासोबत बाहेर जाताना ना एकदम स्टायलिश मॅन सोबत बाहेर जाते असं वाटेल. आशू तुला माहिती आहे
तू ना एकदम रंगीला दिसते. आपल्याला आमिर खान बोलली. तुला आवडलं? तिला तुमचं ठेरे परदेसी पण आवडतं. बोल अशी बोल, तुला काय पाहिजे बोल बोल. नाही सांगते. आज तुला माझ्याकडनं डिनर फ्री, अनलिमिटेड गुजराती थाळी विथ मी. अनलिमिटेड थाळी डिनर डेटला. आशू माझी कुडी. आशू आशू बबुडी आशुडी. यू आर सो हँडसम. आशू याच रंगाचा ड्रेस घालून जा. येस. किंजलला आवडलं. आता तरी बघू का? बघ बघ